नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, येणारी जी राज्यसेवा आहे, जी 6 जुलैला राज्यसेवा होणार, त्या राज्यसेवेमध्ये करंट अफेअर्स विषयी जर तुमच्या मनात भीती असेल किंवा शंका असेल किंवा करंट अफेअर्सचं प्रिपरेशन झालेलं नसेल, अशा मुलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. 5 ते 7च मिनिटाचा हा व्हिडिओ असेल. ठीक आहे, खूप फायदा होईल त्याचा. आता बघा, येणारी जी राज्यसेवा आहे मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट, आता करंट अफेअर्स हा सब्जेक्ट आहे ना, खरंच गेम चेंजर असतो बरं का. कारण त्याचं कारण काय माहिती आहे का? करंट अफेअर्समध्ये जे व्हेरिएशन येतात मार्क्सचं ते खूप जास्त असतं. म्हणजे असे पण मुलं असतात ज्यांचे 4 ते 5च क्वेश्चन बरोबर आले आणि अशी मुलं असतात ज्यांचे 12-13 क्वेश्चन बरोबर. आता 12-13 क्वेश्चन, आता बघा राज्यसेवेला 2 मार्कला करंट अफेअर्स असतं. जिचे 13 बरोबर आहे, त्याला मार्क्स येतात 26-30 पैकी. ठीक आहे, 15 क्वेश्चन करंट अफेअर्सचे असतात. आणि ज्याचं व्यवस्थित प्रिपरेशन नसतं त्याचे 5 बरोबर आहे, त्याचे मार्क्स येतात 10, म्हणजे इथं 16 मार्क्सचा फरक. ठीक आहे, आणि हे व्हेरिएशन जे असतात ना, हे असे जे सब्जेक्ट असतात करंट सारखे सायन्स, हे तुम्ही पास होणार आहे का नाही हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात हे सब. ठीक आहे. तर बघा, आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा शेवटचा अटेम्प्ट आहे हा. आणि शेवटचे 50 दिवस बाकी. खूप सारे विद्यार्थी जॉब करताय. ते जॉब सोडून 2 महिन्यासाठी सुट्टी टाकून आलेले असे बरेच मित्र आहे माझे, जे एस-टी आहे, एस आहे, पण ते राज्यसेवेसाठी आले. का त्याचं कारण काय माहिती आहे, की ही शेवटची आशा आहे राज्यसेवेची. कारण पॅटर्न पुढच्या वर्षी चेंज होणार आहे. आणि खूप साऱ्या मुलांचे जे अधिकारी होण्याचं स्वप्न आहे राज्यसेवेतून, ते स्वप्न ह्या परीक्षेशी जोडले गेले, म्हणजे या 6 जुलैशी जोडले गेले. ठीक आहे. बऱ्याच लोकांसाठी, म्हणजे जवळपास सगळ्यांसाठीच हे अभी नहीं तो कभी नहीं अशी सिच्युएशन. कारण पुढच्या वर्षी नवीन अभ्यास, नवीन अभ्यासक्रम, त्या सगळ्या गोष्टी ते वेगळं होतं. मग परत वेळ लागतो त्याला. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का, बघा, ही आमची एम-पी-एस-सी सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे. तिची ही 5th एडिशन आहे मित्रांनो. मागच्या ज्या 4 एडिशन होत्या ना, त्याच्यामध्ये आता जी सेकंड एडिशन होती, मी आवर्जून सांगाल, त्याच्यामध्ये राज्यसेवेला त्यावेळेस बरं का 12 क्वेश्चन आपल्या बॅचमधून आलेले होते. ते असे म्हणजे आम्ही ना एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच बनवतो. ही 5वी बॅच आहे. ठीक आहे. आता ही जी बॅच आहे, त्याच्यामध्ये हा जो टायटल आहे 1,500 पेजेसमध्ये 15 महिन्याचं कारण. ठीक आहे. म्हणजे पाठपोट जर विचार केला तर 75 पेजेस आहे. आता तुम्ही म्हणाल, यार हे कसं शक्य आहे या सगळ्या गोष्टी? कारण बघा, 12 महिन्याचं जे इयर बुक येतं ते 500 पेजेसचं असतं जवळपास, किंवा मंथली जे मॅगझिन असतं ते एक 90 ते 100 पेजेसचं असतं. मग 15 महिन्याचा विचार केला तर 1500 पेजेस होता. मग तुम्ही 150 पेजेसमध्ये कसं बसवता? तर मित्रांनो, याच्यात काही शॉर्टकट वगैरे असा प्रकार नाही, पण याच्या स्मार्ट प्रकारे हे करंट अफेअर्स बनवलंय. त्याचं कसं बनवलंय माहिती आहे का? आता एखादी न्यूज आहे, ती एवढी दिलेली आहे एखाद्या इयर बुकमध्ये किंवा कोणत्या पण सोर्स तुम्ही जो वाचत असाल, आणि त्या न्यूजवर जर अर्ध्या पानाची न्यूज आहे, त्याच्यावर जर वन लाइनरच क्वेश्चन येणार असेल, जर मागचा ट्रेंड बघितला, तर वन लाइनर क्वेश्चन त्या न्यूजवर जर येणार असेल, तर ती न्यूज एवढी मोठी कव्हर करण्याची काय गरज? पण त्याच्यासाठी आपण त्या न्यूजचं डायरेक्ट वन लाइनर बनवलं, म्हणजे एका ओळीत त्याचं हे घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं शॉर्ट केलेलं आहे, खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह केलेलं आहे. इम्पोर्टंट टॉपिक आहे तेच कव्हर केलेले आहे. भले बघा, याच्यामध्ये ना, जर तुम्हाला तुम्ही म्हणाल याच्यातले 15 पैकी 15 क्वेश्चन येतील काय त्या बॅचमधून? तर मित्रांनो, कोणतीच अशी बॅच नसते किंवा कोणता सोर्स नसतो की करंट अफेअर्सला 15 पैकी 15 त्या क्वेश्चन त्या बॅचेसमधून येतात. पण आम्ही सांगितलं की सेकंड एडिशनचे 12 क्वेश्चन आलेले होते. अशा बाकीच्या पण एडिशन होते, ज्याचे 8, 9, 10 पर्यंत क्वेश्चन आलेले होते आयोगाचे. आणि एवढ्या कमी पेजेसमध्ये आपण देतोय, आणि 10 ते 12 क्वेश्चन करंट अफेअर्सला बरोबर येणं म्हणजे तुम्ही रेसमध्ये खूप बऱ्यापैकी पुढे असतो. ठीक आहे. कारण पास होणाऱ्या मुलांचा ॲव्हरेज स्कोर जो असतो करंटमध्ये, तो 9 ते 10 क्वेश्चन बरोबर आलेले असतात. आणि हे खूप डिसेंट असतं. आणि तेवढे आपल्या बॅचमधून आरामात येतील, कारण हे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट आहे. आता याच्यामध्ये काय-काय आहे बघा. आपण जानेवारी 2023 ते मार्च 2024 म्हणजे हे टोटल 15 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, हे मार्चपर्यंतचं करंट अफेअर्स 6 जुलैच्या राज्यसेवेसाठी सफिशियंट आहे का? तर बघा मित्रांनो, राज्यसेवेची जी परीक्षा आहे ती 28 एप्रिलला होणार होती आधी, आणि 21 मार्चला आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचं नोटिफिकेशन जाहीर केलं होतं. ठीक आहे. पण उरले किती, 35 दिवस बाकी होते, 35 ते 36 होण्यासाठी. पण त्याचं असं असतं का, कोणतीही परीक्षा होण्याच्या 2 महिने आधी एक स्टँडर्ड टाईम असतो. पेपर सेट झालेला असतो 99% बरं का. त्याच्यामुळे 35 दिवस आधीच नोटिफिकेशन आलं होतं पुढे जाण्याचं. त्याच्यामुळे हा पेपर ऑलरेडी सेट झालेला होता 28 एप्रिलच्या दृष्टीने. त्याच्यामुळं मोस्ट प्रोबेबल 99% बरं का. आता 99% का म्हणतोय मी? 1% शेवटी आयोग आहे यार. त्याला पण थोडं महत्त्व द्यावं लागतं. पण 99% मित्रांनो, मार्चपर्यंतचं करंट अफेअर्स मोर दॅन सफिशियंट या राज्यसेवेसाठी. आता बघा, पुढची जी गोष्ट आहे महत्त्वाची, त्याच्यामुळे निश्चिंत राहा या गोष्टीबद्दल. आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे, बघा, ही कोणी ही बॅच घेतली पाहिजे. मी सगळ्यांना म्हणत नाही ही बॅच घ्या, पण कोणी घेतली पाहिजे? बघा, 2 टाइप ऑफ स्टुडंट असतात मित्रांनो.
पहिला जो टाईप असतो ना, ह्या टाईपचं कसं असतं, हे ना पहिल्यापासून करंट अफेअर्स करीत असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर्स त्याच महिन्यात करतात. यांच्या 5 ते 6 रिव्हिजन पडलेले असतात करंट अफेअर्स आणि यांचा खूप चांगला होल्ड आलेला असतो. म्हणजे यांच्या आरामात प्रिपरेशन 10 ते 12 क्वेश्चन बरोबर याने एवढं झालेलं असतं. ठीक आहे. करंट अफेअर्स खूप डायनामिक सब्जेक्ट आहे, कारण त्याचा एरिया खूप मोठा आहे. त्याला लिमिट नाही मित्रांनो कुठलं. ठीक आहे. ते लिमिट आपण सेट या बॅचमध्ये केलेलं आहे. आता हे जे मुलं असतात ना, ज्यांचा करंट अफेअर्स 5-6 रिव्हिजन झालेलं आहे, 15 महिन्याचं करंट व्यवस्थित वाचून झालेलं आहे, अशा मुलांनी बॅच घ्यायची नाही. अजिबात म्हणजे कोणत्याही कोणी काही पण सांगितलं का याच्यातून खूप क्वेश्चन येतात, काही पण सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा. कुठली बॅच जॉइन करायची नाही, स्वतःचा अभ्यास करत राहायचा जर एवढी चांगली रिव्हिजन असेल. पण दुसरा जो टाइप असतो ना मित्रांनो, त्यांनी नुकतंच इयरबुक घेतलेलं आहे, अर्धमार्ध वाचून झालेलं आहे किंवा व्यवस्थित वाचलेलं नाही करंट अफेअर्स. करंट अफेअर्स विषयी थोडासा कॉन्फिडन्स डाऊन आहे आणि आता उरलेल्या 50 दिवसामध्ये जीएस बरोबर करंट अफेअर्स कसं करायचं ही मला शंका आहे. तर त्या व्यक्तींसाठी ही बॅच मी रिकमेंड करेल, कारण 150 पेजेसमध्ये आपण करंट अफेअर्स बसवलेले आहे पूर्ण. आता मी सांगेल बॅचमध्ये काय काय 150 पेजेसमध्ये आपण करंट अफेअर्स बसवलंय आणि याच्यामध्ये असं बसवलं 20 तासाचे आपण व्हिडिओ कॉन्टेंट देतोय बरं का. 20 तासाचे कॉन्टेंट देतोय. जर तुम्ही स्पीडने बघितलं ना, स्पीड वाढून, तर 15 तासात तुमचे ही बॅच पूर्ण होईल बरं का बघून. ठीक आहे. आणि जर एकदा तुम्ही ही बॅच बघितली तर तुम्ही ना पुढचे म्हणजे 5-6 तासामध्ये हे रिवाइज करू शकतात. म्हणजे 2 दिवस तुम्हाला बॅच बघायला जातील आणि 1 दिवस तुमचा रिव्हिजनला जाईल आणि तिसरी जी रिव्हिजन आहे तुम्ही 3-4 तासामध्ये करू शकता. आता तुम्ही ते डॉक्युमेंट बघितलं तुम्हाला कळलं की यार खूप सुटसुटीत दिलेले आहे. आता त्या बॅचमध्ये काय कोणत्या गोष्टी आहे बघा. ह्या टाईपच्या स्टुडंटनी ना नक्कीच ही बॅच घ्या, खूप फायदा होईल बरं का. ज्यांचं करंट व्यवस्थित झालेलं नाही, कॉन्फिडन्स कमी आणि राज्यसेवा त्यांना करायची सिरियसली किंवा कंबाईन पण असेल. ओके. आता बघा ह्या बॅचमध्ये आपण काय काय गोष्टी कव्हर करतोय मित्रांनो. बघा त्याच्यामध्ये 150 पेजेसची चालू घडामोडीची नोट्स देतोय आपण. ओके. त्याच्यामध्ये आपण 400+ टॉपिक कव्हर करतोय. ठीक आहे. आणि वर्कबुक फॉर्मॅटमध्ये देतोय. आता हा वर्कबुक फॉर्मॅट काय काय ते मी तुम्हाला एकदा सांगतो बघा. वर्कबुक फॉर्मॅट काय काय मित्रांनो. आता हे बघा, हा वर्कबुक फॉर्मॅट आहे. म्हणजे काय केलेलं आहे आम्ही, वर्कबुक बनवले करंट अफेअर्स नोट्स. याच्यामध्ये ही जी नोट्स आहे ही 400 टॉपिक आहे जवळ याच्यामध्ये. टोटल 400 टॉपिक आहे याच्यामध्ये. आणि हे जे बघा हे ब्लँक स्पेसेस दिलेले आहे इथं. आता इथं ब्लँक स्पेस दिलेला आहे. म्हणजे ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ब्लँक केलेल्या आहे. एका पेजवर फक्त 2 ते 3च ब्लँक स्पेस केलेल्या आहे. पूर्ण वर्कबुक म्हणजे तुम्हाला खूप लिहायला लागलं असं नाही. 2-3च ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल त्याच आपण स्पेस मोकळ्या ठेवलेल्या आहेत. त्यांना काय होतं माहिती आहे का? तुम्ही जेव्हा इथे ब्लँक स्पेसमध्ये आता केशवानंद भारती खाटलेची डेट लिहिता. ठीक आहे. त्याच्यामुळे काय राहतं ती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर क्वेश्चन आला तर तुमची पाठ होते, कारण तुम्ही लिहिलेले असता आणि तुम्ही वाचलेले असता. ह्या गोष्टीमुळे आपण हा वर्कबुक फॉर्मॅट ठेवलेला आहे. याच्यामुळे काय होईल माहिती आहे का? तुमची रिव्हिजन आणि तुमचे जास्त काळ करंट अफेअर्स लक्षात राहील. बघा एकदम अशा पद्धतीने सुटसुटीत दिलेलं आहे. सीबीआय वगैरे बघा किती सुंदर कव्हर केलेलं आहे. आणि पुढच्या गोष्टी बघा. तर बघा पक्ष वगैरे कसे दिले चार्ट फॉर्मॅटमध्ये. तिथं स्थापना कधी झाली आम आदमी पार्टीची जी महत्त्वाची गोष्ट होती ती ब्लँक दिलेली आहे. अशा गोष्टी आपण केलेल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा. आता बघा याच्यामध्ये आपण आहे ना अजून एक डॉक्युमेंट देतोय. त्याच्यामध्ये आपण नियर अबाउट 1375 वन लाईनर देतोय. म्हणजे एका महिन्याचं प्रत्येक महिन्याचे आम्ही 90 ते 100 वन लाईनर काढलेले महत्त्वाचे. ज्यात जो कोणता आयोगाचा सोर्स जे म्हटले जातं, जे लोक आयोगाचा सोर्स म्हणून जे बॅच विकताय बघा, सेपरेट बॅच विकता वन लाईनरची, ते सगळं आपण ह्या बॅचमध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं वन लाईनर पण व्यवस्थित होऊन जाईल. जे आयोगाचा सोर्स काय आहे हे तुम्हाला जर माहित नसेल तर आपला युट्यूबवर व्हिडिओ आहे, तो बघून घ्यायचा आहे. अशा प्रकारची ही बॅच. आता हे वन लाईनर कशा स्वरूपाचे असतील ते तुम्हाला एकदा दाखवून देतो. बघा हे वन लाईनर आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण डिझाइन केली. एकदम सिंपल. आता बघा एकदम 4-4 ओळींचे एकदम महत्त्वाचे. आता बघा खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मधले महिला अंडर 18 विजेता संघ कोण आहे? हरियाणा आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकदम सोपं आणि एकदम कमीत कमी याच्यामध्ये केलेलं. त्याच्यामुळं हे वन लाईनर आणि त्याचा जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी केला तुमच्या करंटला खूप डिसेंट मार्क्स येतील. हे बघा मित्रांनो, आपला जो स्वाध्याय ई लर्निंग किंवा स्वाध्याय अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे किंवा यूट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही जॉइन करायचा आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही सॅम्पल पण टाकलेले. जर तुम्हाला ही बॅच जॉइन करायची असेल तर हा आमचा नंबर आहे 9555221584. याच्यावरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला काही जी माहिती असेल ती इथं विचारा. तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. आणि ह्या बॅचची जी फी आहे मित्रांनो, ही फी सुद्धा आम्ही एकदम कमी ठेवलेली आहे. किती आहे ती फी माहिती आहे का? फक्त ₹399. ही एकदम मिनिमम फी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. काही ह्या फीमध्ये सगळ्यांना परवडेल अशी फी ठेवलेली आहे. आता त्याचा डेमो व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण आपल्या YouTube चॅनलला. ओके. तो व्हिडिओ बघून पण तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि आपल्या बॅचला जॉइन करू शकता. तोपर्यंत धन्यवाद.